आनंदी असशील आता भरपूर तू प्रेग्नन्सी कन्सिव्ह झाल्यापासून. अगं मग 2 IVF फेल होती केस तुझी, म्हणजे खरंच खूप क्रिटिकल होते. आता एकदा IVF फेल झालं आणि ते पण 2दा, की लोकांना वाटतं आता प्रेग्नन्सी राहणारच नाहीये, असं होऊन जातं ना, एक समज होऊन जातो तसा. पण तू म्हणजे तुझं, आणि एवढ्यात आपल्याकडे खूप असे IVF फेल पेशंटला रिझल्ट आले, 2-3 आणि तू नेमकी लांब राहते, अकोल्याला राहते वाटतं ना तू, अकोला विदर्भ ना, विदर्भ मधील अकोला. हा हा, नागपूरच्या जवळ येतं, बरोबर आहे. पण तू नगरला येत होती खरं. आणि एकदम ओरडले तुला, तुम्हाला दोघांना पण जरा रागवले, त्यानंतरच पॉझिटिव्ह आली. त्याचमुळे म्हणजे मॅडमचं ओरडणं कधी कधी आपल्याला महत्वाचं असतं. हो, म्हणजे कसं की ते तळमळीचं बोलणं असतं माझं, कळकळीचं, की बाबा तुम्ही ते ऐकलं पाहिजे. नुसतंच गोळ्या औषध घेऊन प्रेग्नन्सी राहणं नसतं सोपं. तर पंचकर्म करणं, उत्तरबस्ती करणं, तुझं शिरोधारा, कास्य थाळी केलं आपण, शिरोधारा केलं आणि त्यानंतर लगेच कन्सिव्ह झालं. बरेच जण काय करतात, मिसेसचं करतात, मिस्टर करत नाही. मग अर्धवट असते ना ती ट्रीटमेंट. जेव्हा दोघंही करतात त्यानंतर मला वाटतं तुला महिन्याभरातच रिझल्ट आला ना, सगळं आपलं प्रजनन शुद्धी पंचकर्म केल्यानंतर महिन्यातच रिझल्ट आला. हो 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 हो. बाकी अमोल काय म्हणतात, आता हॅपी असतात का मग? काय मग अमोल, कसे आहात? काय भेटायला या एकदा, आता बाळाला घेऊन या वाटलंच तर. हो हा, बर बर, ओके. हो 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 हो, नका नका जाऊ, हो बरोबर आहे. भावाचं नंतर काय, पण तुझी प्रेग्नन्सी महत्वाची. आता कितवा महिना आहे तुला विभा? हा, 5वा ना. आता खूप काळजी घ्यायला पाहिजे बाळा, म्हणजे खरं तू लांब राहते, जर जवळ असतं मी तुझं उपकर्म पण केलं असतं, किंवा तुला जर नागपूर जवळ पडत असेल तर खरंच उपकर्माचे फायदे खूप असतात आपले. तर जमलं तर उपकर्म पण करतो, कारण कसं होतं, एज वाढलेलं असतं, आता आपलं क्रिटिकल प्रेग्नन्सी असतं, तर त्याचेही फायदे खूप आहेत. बघ तुला कसं जमतंय. आणि आता काय, कसं आहे सोनोग्राफीचा रिपोर्ट वगैरे? हा हा हा, हो हो हो.